नमस्कार. भगीरथ अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. येणारी राज्यसेवा जी आता 25 ऑगस्टला आहे या संदर्भातल्या भूगोल या विषयासंदर्भात जी संभाव्य प्रश्न आहे, या प्रश्न आपण आपल्या टेस्टमध्ये पण घेतलेले होते, लक्षात घ्यायचं आहे. असे संभाव्य प्रश्न आपण आता डिस्कस करू, एक्सप्लेन करू आणि एकूण प्राकृतिक असेल, भारत आणि महाराष्ट्र अशा तिन्ही अँगलनी भूगोलाचा अँगल आपण समजून घेऊया आणि मोस्ट एक्सपेक्टेड असं मी म्हणूया की कुठले मोस्ट एरिया असेल त्या एरिया संदर्भातल्या या प्रश्नांची आपण इथे चर्चा करूया. ह्या डेली एमसीक्यू सिरीजच्या माध्यमातून आजचा हा डोज भूगोल या सब्जेक्टचा असणार आहे, हे लक्षात घेऊया. बघा, इथे पहिला प्रश्न आहे, खालील विधाने विचारत घ्या. याच्यामध्ये तीन विधानं दिलेली आहेत. उष्ण कटिबंधीय आवर्तांपेक्षा समशीतोष्ण आवर्तांचा विस्तार अधिक असतो. त्यानंतर उष्णकटिबंधीय आवर्तांपेक्षा समशीतोष्ण आवर्तांपासून जास्त काळ पर्जन्य पडते आणि उष्णकटिबंधीय आवर्तांपेक्षा समशीतोष्ण आवर्तांमध्ये वायुभार उतार तीव्र असतो. असे 3 उदाहरण दिले इथं. त्या 3 विधानांपैकी कुठलं विधान आपल्याला बरोबर आहे, योग्य आहे असं ओळखायचं आहे. वरील योग्य विधाने ओळखा. मग बघा, इथे कुठले 3 विधान आहेत, त्यातलं कुठलं योग्य आहे अयोग्य आहे ते आपल्याला चेक करायचं आहे, हे सुद्धा लक्षात घेऊया. पहिलं विधान, उष्णकटिबंधीय आवर्तांपेक्षा समशीतोष्ण आवर्तांचा विस्तार अधिक असतो का? तर यस, विस्तार अधिक असतो. आता लक्षात घ्यायचं आहे, ज्याला आम्ही आवर्त म्हणतो. तुमचे जे सायक्लॉन्स आहे याचे 2 प्रकार जरी पडत असले, मी सायक्लॉन जे म्हणतोय, सायक्लॉन्स आणि अँटी सायक्लॉन्स इज डिफरंट कन्सेप्ट. आवर्त आणि प्रत्यावर्त. आवर्त ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये कमी दाबाचं क्षेत्र हे मध्यभागी असतं आणि तुमच्या सभोवताली जे असतं जास्त दाबाचं क्षेत्र असतं. आणि प्रत्यावर्तामध्ये कमी दाबाचं क्षेत्र हे काय असतं, सभोवताली असतं आणि जास्त दाबाचं क्षेत्र मध्यभागी असतं. प्रत्यावर्त हे कमी फोर्सनी काम करतात आणि आवर्त हे जास्त वेळाने. आवर्तांमध्ये पण 2 प्रकार आहे रिगार्डिंग देअर लॅटिट्युडनल पोझिशन असं आपण म्हणूया. मग साधारणतः 0 ते 30 डिग्रीच्या आसपास जी आवर्त निर्माण होतात त्याला आम्ही ट्रॉपिकल किंवा उष्णकटिबंधीय म्हणतो आणि 30 ते 50च्या मध्ये जी होतात त्याला आम्ही टेम्परेट किंवा समशीतोष्ण म्हणतो किंवा यालाच एक्स्ट्रा ट्रॉपिकल सायक्लोन असंही म्हटलं जातं. आता आवर्त ऍक्च्युली वाऱ्यांचा वेग जर आपण बघितला तर आवर्तांमध्ये वाऱ्यांचा वेग जास्त असतो तुलनेने कोणाच्या, समशीतोष्णच्या. पण विस्तार शब्द वापरलाय त्यांनी तुम्हाला वाऱ्यांचा वेग विचारलेला नाहीये. पण विस्तार जर असेल तर हा विस्तार इथे आपण जर बायफरेट केले तर मी इथे टेम्परेट सायक्लॉन म्हणतो, टेम्परेट, आणि इथे ट्रॉपिकल सायक्लॉन. तर हा विस्तार ट्रॉपिकल सायक्लॉनचा लक्षात घ्यायचा आहे. साधारणतः हा 80 किलोमीटर ते 300 किलोमीटर पर्यंत याचं क्षेत्र विस्तारलेलं असतं. पण आम्ही टेम्परेट म्हटलं किंवा ज्याला एक्स्ट्रा ट्रॉपिकल सायक्लॉन किंवा मेडिटेरियन सायक्लॉन असंही आम्ही जो उल्लेख करतो, याचा साधारणतः हा 900 ते 1100 किलोमीटर पर्यंत याचं क्षेत्र विस्तारलेलं असतो. हे अधिक मोठं असतं, हे सुद्धा इथं लक्षात घ्यायचं आहे. कोणाचं? टेम्परेटचं. दुसरा पॉईंट दिलेला आहे, उष्णकटिबंधीय आवर्तांपेक्षा समशीतोष्ण आवर्तांपासून जास्त काळ पर्जन्य पडतं. यस, समशीतोष्ण आवर्तांपासून. का? तर ते पश्चिमी वाऱ्यांच्या पट्ट्यात येतं. हा एक फॅक्टर जरी असला तरी पश्चिमी वाऱ्यांमधले तुमचे जे असणारे वारे आहे हे उष्ण कटिबंधाकडनं समशीतोष्ण म्हणजेच उष्ण भागाकडनं थंड भागाकडे जातात. आणि जेव्हा ते उष्ण भागाकडे जातात ते बाष्प कलेक्ट करतात. जेव्हा ते थंड भागाकडे जातात त्यावेळेस त्या बाष्पांचं सांद्रीभवन होतं आणि वर्षभर पडणारा पाऊस हा पश्चिमी वाऱ्यांचा टापूत पडतो आणि म्हणूनच त्याच्यापेक्षा काळ हा जो आहे हा जास्त असतो पर्जन्य पडण्याचा. म्हणून हे दोन्ही स्टेटमेंट काय आहे, बरोबर आहे. तिसरं स्टेटमेंट लक्षात घ्यायचंय, उष्णकटिबंधीय आवर्तांपेक्षा समशीतोष्ण आवर्तांमध्ये वायुभार उतार तीव्र असतो, ज्याला आपण प्रेशर ग्रेडियंट असे शब्द वापरतो. वायुभार शब्द वापरलेला आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. तिथं आता कशात उष्णकटिबंधीय समशीतोष्ण आवर्तांमध्ये वायुभार तीव्र असतो? नाही, वायुभार तीव्र हा समशीतोष्ण मध्ये नसतो, उष्णकटिबंधीय. प्रेशर ग्रेडियंट्स म्हणजे काय, तुम्हाला समभार रेषा हा कन्सेप्ट माहित असेल. आता लक्षात घ्या, समभार रेषा ज्यावेळेस इथं समभार रेषा या जवळ असतात तेव्हा वायुभार उतार अधिक तीव्र असतो, तो ट्रॉपिकल मध्ये असतो. कारण की तापमानाचा डिफरन्स हा जास्त ट्रॉपिकल मध्ये असतो. आणि समशीतोष्ण मध्ये हा जो असतो वायुभार हा लांब लांब आहे, लक्षात घ्या. ओके, त्याच्यामुळं हा उतार काय असतो तेव्हा तीव्र नसतो, ज्याला आपण प्रेशर ग्रेडियंट असतो ट्रॉपिकल मध्ये. म्हणून पहिले 2 स्टेटमेंट बरोबर आहे, अ आणि ब. क स्टेटमेंट चुकीचं आहे, हे लक्षात घ्या. त्याचं स्टेटमेंट कुठलं असणार आहे हा पण भाग लक्षात घ्या. 2 नंबरचं उत्तर. नाव नेक्स्ट, सेल्वास वनांबद्दल खाली विधान विचारत घ्या. सेल्वास फॉरेस्ट, त्याच्याबद्दल खाली विधाने काय करायचंय, विचारत घ्यायचंय. विषुववृत्तीय वर्षावने आहेत. या वनांमध्ये वृक्षांची वाढ एका ठराविक काळात होत नाही. या वनांमध्ये वृक्षांचे बहुविध थर आढळतात. भारतात अशी वने पूर्व घाटात आढळतात. वरील योग्य विधाने कोणती ते तिथं विचारण्यात आलेला आहे, तो सुद्धा पॉईंट लक्षात घ्या. वरील योग्य विधाने कोणती. मग आता विषुववृत्तीय वर्षावण्यात आता
एक मिनिट, तुम्हाला पहिले सेल्वास कन्सेप्ट माहित पाहिजे. अमेझॉन लक्षात घ्या, अमेझॉन फॉरेस्टच्या याच्यात ही वने आढळून येतात. सेल्वास फॉरेस्ट त्याला म्हटलं जातं. ही वने आता अमेझॉनचं खोरं काय, तिथं विषुवृत्तीय भागात येतं, तिथं अधिक पाऊस असतं, तिथं असणारी डार्क ज्याला आम्ही रेन फॉरेस्ट म्हणतो, दॅट इज कॉल्ड सेल्वास, हा तिथं प्रांत आहे. अशी वने भारतात आढळतात का? आढळतात. ती पश्चिम घाटात आढळतात ना, पूर्व घाटात, निलगिरी, कर्नाटकात, तामिळनाडूचा जो पट्टा आहे त्या भागात ही वने आढळून येतात. म्हणजे हे विधान बरोबर आहे, विषुवृत्तीय वर्षा वने आहेत. आपल्या भारतात निकोबार असेल किंवा मग असणारा पश्चिम घाटाचा निलगिरीचा रिजन असेल, अशा भागात ही वने आढळतात का? तर आढळतात. हा पण एक पाठ लक्षात घ्यायचे. वृक्षांची वाढ एका ठराविक काळात होत नाही, ती ऑलवेज. दादा मोसमी वने, त्याला आम्ही ठराविक काळ म्हणतो. मोसमी मान्सून फॉरेस्ट, दॅट इज ऑल पानझळे डेसिड्युअस वने, हे ठराविक काळ होत नाही, वर्षभर होतात. नंतर वनांमध्ये वृक्षांचे बहुविध थर आढळतात का? यस. कारण की काय होतं, इथलं तुमचा सूर्यकिरण, सूर्यप्रकाश हे वर जाण्यासाठी या भागात विविध थर वृक्षांचे येतात, हे उंच उंच वाढत जातात. ते पण विधान बरोबर आहे. म्हणजे तिन्ही स्टेटमेंट काय आहे, बरोबर आहे. ही वने पूर्व घाटात नाही तर पश्चिम घाटात, त्याही मध्य पश्चिम घाट, दक्षिण पश्चिम घाटमध्ये फार जास्त येतात. निलगिरी हा जो टापू आहे, निलगिरीच्या पट्ट्यात हा मोठ्या प्रमाणात आढळून येतो. तिथे त्याला रेन फॉरेस्ट किंवा आपण सेल्वास फॉरेस्ट, शोला वने काय म्हटलं जातं याला भारतात, शोला वने असंही म्हटलं जातं. हा सुद्धा पॉईंट काय करायचा आहे, लक्षात ठेवायचं आहे. सो याचे आन्सर काय आहे, इज अ फर्स्ट, अ ब क, ड इज द रॉंग, अ ब क हे त्याचं उत्तर आहे. तिसरं, भारतातील कोणत्या प्रदेशात शेल खडकातील नैसर्गिक वायू साठे आढळतात? भारतातील कोणत्या खडकात, शेल प्रदेशातील, कॅम्बे खोरे, कावेरी खोरे, कृष्णा, गोदावरी खोरे, हे लक्षात घ्यायचं आहे. योग्य पर्याय निवडा. हा प्रश्न ऑलरेडी युपीएससीने विचारला होता, मी थोडा मॉडिफाईड केला. युपीएससी पेक्षा काय केलाय, मॉडिफाईड केला. युपीएससी प्रीला एकदा प्रश्न पळून गेला, त्याला आपण थोडा मॉडिफाईड केला. पण लक्षात घ्यायचंय की हा महत्वाचा पॉइंट आहे, त्यावेळीच विचारण्यात आलेला आहे. त्याचा आन्सर बघा काय असेल. मग आता इथे त्याचं सो ऑल ऑफ द अबव एबीसी. आता केजी बेसिन आम्हाला माहित आहे, शेल, कावेरी खोरे आणि कॅम्बे खोरे. मी एक्सप्लेन करतो. पहिले लक्षात घ्या, शेल खडकात. शेल हा स्तरित खडक आहे, बट ऑब्वियस स्तरित आहे. आमचे खनिज हे स्तरित खडकात आढळतात, जीवाश्म आणि जिथे आम्ही फॉसिल्स किंवा वनस्पती किंवा प्राणीचे अवशेष जिथं असेल असे खडक. शेल म्हणजे पंकाश्म. प्रामुख्याने जी खनिज तेलाचे साठे आहे भारतातले ते शेल खडकात तयार झालेले आहे. ते भलेही पश्चिमेकडे असतील किंवा थोडेसे पूर्वेकडे असतील. हे तर केजी बेसिन तुम्हाला सर्वांना माहिती आहे, कृष्णा, गोदावरी, तिथं नैसर्गिक वायू पण आढळतात. दुसरं कावेरीचं खोरं इथं सुद्धा आढळतात का? तर आढळतात. आणि आता कॅम्बे म्हणजे काय, तर अहमदाबाद पासनं, अहमदाबाद आणि त्याच्यानंतर मेहसाणा हा जो पट्टा आहे लक्षात घ्यायचा आहे, बारमेर, कुठला, राजस्थान पर्यंत बारमेर पर्यंतचा हा जो पट्टा आहे त्याला कॅम्बे म्हणतो. मोस्ट ऑफ द आम्हाला खंभातच्या आखात माहित आहे. खंभातच्या आखात जिथं आमची मही नदी येतील, साबरमती येतील, इकडे नर्मदा येतं आणि इकडे तापी येतं, असा जो प्रदेश आहे तिथपासून तर बारमेर, बारमेर म्हणजे कुठलं, बारमेर बिकानेर, तिथलं बारमेर हे महत्वाचं आहे राजस्थान मधलं. तिथं सगळ्या रिफायनरीज वगैरे बऱ्याच आहे. पण तो हा प्रदेश म्हणजे कॅम्बे खोरे हा सुद्धा महत्वाचा भाग आहे. सो तिन्ही लक्षात घ्यायचे, अ ब क ऑल ऑफ द अबव, या तिन्ही भागात वायू आढळतात. हा सुद्धा पॉइंट लक्षात घ्यायचा आहे. नाउ नेक्स्ट, परत हवामानाशी प्रश्न संबंधित आहे. हवामानावर परिणाम करणारे घटक कोणते असा प्रश्न आहे. त्यानंतर घटक दिलेले अक्षुवृत्तीय स्थान, समुद्र सपाटीपासून उंची, समुद्री प्रवाह, वारे व वायू सरीने, वायू राशी पाहिजे इथे थोडस. वायू राशी म्हणजे एअर मासेस, जमीन व पाण्याचे वितरण, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. सो आता हवामानावर परिणाम करणारे घटक कुठलं. आता हवामान एक ही लक्षात घ्या, एक जाता सांगून ठेवतो, हवा ज्याला आम्ही म्हणतो, ही तुमची ज्यावेळेस शॉर्ट टाइम साठी असते त्याला आम्ही हवा किंवा वेदर म्हणतो. आणि ज्यावेळेस तुमचं हवामान आहे हे काय साठी आहे, लॉंग टाइम साठी आहे, त्याला आम्ही हवामान म्हणजेच क्लायमेट म्हणतो. मग कुठल्याही भागातलं क्लायमेट हे जर डिसाईड करायचं असेल तर त्याच्यावर एक नाही असे अनेक घटक त्याच्यावर परिणाम करत असतात. त्यातले कुठले कुठले घटक महत्वाचे आहे हे लक्षात येणं गरजेचं आहे आपलं. त्यातलं द मोस्ट इम्पॉर्टंट घटक कुठला असतो तर पहिला अक्षुवृत्तीय स्थान. बिकॉज अक्षुवृत्तीय स्थानानुसार काय तापमान डिफर करतं, आम्ही त्याच्यावरूनच काढतो. उष्णकटिबंधीय प्रदेश, विषुवृत्तीय प्रदेश, समशीतोष्ण किंवा तिकडे शीत कटिबंधीय असं. बिकॉज द परपेंडिक्युलर किंवा टिल्ट झालेलं असणारं सूर्याचं किरण याच्यावर तो पकडतो. नंतर समुद्र सपाटीपासूनची उंची, अल्टिट्यूड, समुद्र सपाटीपासून जसं उंच गेलं तसं तापमानात 160 मीटर प्रत्येक 1 डिग्री सेंटीग्रेड तापमान काय होत जातं, कमी होत जातं. म्हणजे समुद्र सपाटी उंची पण काय करते त्याच्यावर परिणाम करते. समुद्री प्रवाह, यस समुद्री प्रवाह उष्ण आणि थंड असे दोन सरफेस ओशन करंट आहे. जर विषुवृत्ताकडनं ध्रुवाकडे वाहणारे हे उष्ण समुद्री प्रवाह त्या भागातलं तापमान थोडंसं वाढवतात.
या भागातलं वाढलेलं तापमान कमी कोण करतात? थंड समुद्री प्रवाह. आणि ज्या ज्या किनारी, याचं फेमस उदाहरण कुठलं आहे तर आमच्या आफ्रिकेचा असणारा पश्चिम किनारा, जिथं हम्बोल्ट हा समुद्री प्रवाह येतो, लक्षात घ्यायचा आहे याच्यातनं, तर त्या भागात तिथं त्याच्यामुळे ते किनारी जरी वाळवंटीय प्रदेश असला अति तापमान तापत नाही, लक्षात घ्यायचं आहे. हा तिथं एक पॉइंट इथं लक्षात घ्यायचा आहे. ओके, सॉरी, हम्बोल्ट नाही, बेंग्वेला. हम्बोल्ट म्हणजे पेरू, तो कुठल्या साईडने गेला तुमचा? दक्षिण अमेरिकेचा. इट्स अ बेंग्वेला कोल्ड ओशन करंट, जो खालून येतो तो तिथलं तापमान हे करू शकत नाही. हा एक उदाहरण लक्षात शकतो. वारे, बट ऑब्वियस पूर्वी आणि पश्चिमी वारे किंवा ग्रहीय वारे, याच्यामुळे हवामानावर परिणाम होतो. नंतर वायुराशी, देर इज द एअर मास, लँड, ज्याला आम्ही म्हणतो उष्ण वायुराशी, थंड वायुराशी, आणि लास्ट बट नॉट लिस्ट जमिनी व पाण्याचे वितरण. बरोबर आहे, समुद्राजवळ असा कायम दमट असेल तिथलं हवामान समुद्रापासून जितकं आज जाईल तितकं विषम एक्स्ट्रीम होत जाते. म्हणून हे सर्वच्या सर्व बरोबर आहे. मला वाटतं तिसऱ्या नंबरचं उत्तर आहे का? तर येस, अ ब क ड ओके ई असं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ऑलमोस्ट ऑल ऑफ द अबव आर. त्याचा इम्पॅक्ट कशावर पडतो? क्लायमेटवर पडतो. नेक्स्ट, खाली विधान विचारात घ्या. अमरकंटक टेकड्यांमध्ये विंध्य पर्वत, सह्याद्री पर्वत एकत्र येतात. अगेन युपीएससी, मी फक्त मिक्स केलं, युपीएससी प्रीला प्रश्न पळून गेलेला आहे. निलगिरी पर्वतात पश्चिम पूर्व घाट एकत्र येतात. अलवर ते दिल्ली दरम्यान भारतातील सर्वात प्राचीन घडीचा पर्वतरांग आढळते. वरील योग्य विधाने ओळखा. ओके, कुठलं विधान योग्य आहे ते आम्हाला ओळखायचं आहे. आता पहिलं, अमरकंटक टेकड्यांमध्ये विंध्य पर्वत, सह्याद्री काय संबंध आहे? आम्हाला ही रेंज लक्षात घ्यायचं. पहिले विंध्य पर्वत येते. ओके, विंध्य, त्या विंध्यला समोर गेलं तर भाडमेर म्हटलं जातं, कैमूर म्हटलं जातं, किंवा पारसनाथ बिहार पर्यंत ती जाते. त्याच्यानंतर कुठली नदी आहे आमची? नर्मदा, जिथून अमरकंटक मधनं उगम पावते. पण अमरकंटक कोणाचा भाग आहे? सातपुडा, महादेव आणि मैकल. अमरकंटक असोसिएट विथ द मैकल रेंज. मैकल म्हणजे सातपुडाचं पूर्वेकडचं एक्सटेन्शन, जे मध्य प्रदेश छत्तीसगडकडे गेलेलं आहे. तो त्याच्या तिथं एकत्र येत नाही, लक्षात घ्या. खाली अख्खी तापी जाते आणि तापीच्या दक्षिणेकडे जो प्रदेश आहे तो सातपुडा आहे. त्याच्यामुळं तिथं या नद्या एकत्र, इट्स अ हॉरिझॉन्टल, या आडव्या असणारे काय आहे नदी प्रणाली आहे, हे लक्षात घेऊया आपण. हे आडव्या असणारे याचा संबंध इथे येणार नाही. त्याच्यामुळे दिस इज द कम्प्लीट रॉंग आन्सर. अमरकंटक हा सातपुडा, महादेव आणि मैकल, इथून नर्मदा, आणि तिथून महादेववरनं अशी येऊन ही जी जाते तुमची तापी, याच्या खाली तुमचा सातमाळा, अजिंठा, म्हणजे आता कोण लागेल? सह्याद्री. त्याचा काही संबंध नाही. निलगिरी पर्वत पश्चिम, यस इज व्हेरी सिंपल फॅक्ट, आम्हाला सगळ्यांना माहित आहे. ईस्टर्न अँड वेस्टर्न घाट मिड सेट द निलगिरी. आणि लास्ट अलवर ते दिल्ली. अलवर म्हणजे कुठं? लक्षात घ्या, राजस्थान मध्ये. अलवर ते दिल्ली हा जो गेलेला आहे तुमचा, दिस इज युअर अरवली. ही सर्वात प्राचीन घडीचा पर्वत. सध्या तो अवशिष्ट स्थितीत आहे, पण सर्वात प्राचीन घडीचा पर्वत असं आम्ही त्याला संबोधतो. सो ब आणि क योग्य आहेत, अ काय आहे? चूक आहे, असं त्याचं उत्तर पाहिजे. हा पण पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. नाउ नेक्स्ट, खालील माहितीवरून प्रदेश ओळखा. खालील माहितीवरून प्रदेश ओळखा असं आपल्याला दिलेलं आहे. उष्ण कटिबंधीय आर्द्र आणि कोरडे हवामान. त्यानंतर वार्षिक पर्जन्य कमी परंतु मोसमी पर्जन्य काही काळ. पूर व दुष्काळ दोन्ही घटना घडतात. आणि तिसरं, उंच गवत आणि छोटे वृक्ष. उंच गवत, वृक्षांची साईज छोटी. विषुवृत्तीय आफ्रिका प्रदेश आहे. विषुवृत्त इंडोनेशियन प्रदेश. उष्णकटिबंधीय सव्हाना पाहिजे आणि उष्णकटिबंधीय अमेझॉन असा प्रदेश पाहिजे. ओके, इथं लिहून ठेवतो फक्त जस्ट. कुठला प्रदेश असेल तो? बड ऑब्वियस उष्णकटिबंधीय आर्द्र व कोरड्या. तर विषुवृत्तीय आफ्रिका म्हटलं, विषुवृत्तीय इंडोनेशिया म्हटलं आणि अमेझॉन म्हटलं तर इथंच तुमचं आन्सर कटआउट होते. हे तिन्ही म्हटल्यावर आर्द्र आणि कोरडे नाही, सदा हरित वर्षावने, फॉरेस्ट, रेन फॉरेस्ट हे इथं येईल. त्याच्यामुळे इथंच ते एलिमेंट. वार्षिक पर्जन्य कमी परंतु मोसमी पर्जन्य, इथं सीझनल रेनफॉल, बड ऑब्वियस सवाना, हे लक्षात घ्यायचं आहे. पूर्व दुष्काळ खूप जास्त, म्हणजे हा काय असतो? इट्स अ ट्रान्झिशन एरिया. तिथं खूप जास्त पर्जन्य, खूप कमी पर्जन्यचा मध्यम असणारा भाग असतो. आणि उंच गवत, त्याला आम्ही सव्हाना ग्रासलँड आफ्रिकेमध्ये असं म्हटलं जातं. हा आपल्या भारतात सुद्धा एरिया येतो, आपल्या महाराष्ट्रात सुद्धा येतो. आता आपली तर ग्रासलँड आहे, आपण कल्टिवेटेड एरिया करून टाकलाय, पठारावर वगैरे शेती आहे सगळं, पण तिथलं असणारं हवामान अशा स्वरूपाचं आहे. हा सुद्धा लक्षात घ्या. इज दॅट सिम्पल. विषुवृत्तीय आफ्रिका इज अ कम्प्लीटली रेन फॉरेस्ट, दाट, सदाहरित, ग्रीन, सेल्वास वने,
इंडोनेशिया पण सेम, अमेझॉन पण सेम, अमेझॉन तो खोरा आहेच. नाउ नेक्स्ट अगेन मी बऱ्याच याच्यात टाकताना प्रश्न बराच रेफरन्स युपीएससीच्या गतवर्षीच्या मागच्या प्रश्नपत्रिकांचा घेतला, तिथं फार चांगल्या गोष्टी फोकस करण्यात आलेल्या आहे. बट ऑब्वियस त्या करंटमध्ये त्या वेळेस काहीतरी चर्चेत असतील म्हणून युपीएससीने फ्रेम केले असतील. फक्त मी आयआयसीटी घेतलं मॉडिफाईड करून हे प्रश्न इथं आणलेले आहे. तो अँगल जास्त स्ट्रॉंग आहे त्यांचा म्हणून. राजमहल टेकड्या, सातपुडा, बॅरेन आणि अरवली तुम्हाला जोडायला ज्वालामुखी, घडी, अवशिष्ट गट कुठला पर्वत कुठल्या प्रकारचा आहे हा इथं प्रश्न विचारून आलेला आहे. हा प्रश्न अशा स्वरूपाचा प्रश्न राज्यसभेला सुद्धा पळून गेलाय, मेन्सला पडलेला आहे पण राज्यसभेला पण पडलेला आहे. त्या अँगलने आपण विचार करू. मग आता यातलं राजमहल सगळ्यात तुम्ही फेमस होण्यापेक्षा तुम्ही शुअर काय. सो इट्स अ बॅरन बेड, इट्स अ ज्वालामुखी. सीला एक फक्त इथंच आहे. बट ऑब्वियस ही त्याची जोडी लावू असू शकते कारण आम्हाला सर्वांना माहित आहे भारतातला एकमेव जिवंत ज्वालामुखी हे बॅरन बेट येतं अंदमान निकोबार. त्याच्यावर उत्तरेकडे नार्काडोमा आहे पण नार्काडोमा हा एक्सटिंक्ट मृत आहे, हा जिवंत आहे म्हणजे डॉर्मंट आहे. दुसरा ऍक्टिव्ह आपल्या भारतात नाही पण जिथं डॉर्मंट आम्ही याच्यात टाकतो हा पण एक भाग लक्षात घ्यायचा. त्याच्या पलीकडे गेलं सातपुडाला मी काय करणार, गटपर्वत करणार. सातपुडाला काय करणार, गटपर्वत करणार. राजमहल टेकड्या अवशिष्ट आहे आणि अरवली पर्वत जुना घडीचा पर्वत आहे हे असं लक्षात घ्या. एला 3 हा पण प्रश्न पडून घ्या. राजमहल, आता राजमहल तुम्हाला माहिती आहे कुठे आहे. राजमहल छोटा नागपूरच्या पूर्वेकडे, इकडनं मग गंगा अशी वाहत येते. या राजमहल टेकड्या झारखंड मध्ये जिथं संताल या आमच्या प्रमुख आणि महत्वाच्या आणि इतिहासातून महत्वाच्या असं असणाऱ्या आदिवासी जमाती जिथे आढळतात, संथाल परागणा असं त्या एरियाचं नाव आहे, तिथं हा प्रदेश आहे. हा सुद्धा भाग इथं लक्षात घ्यायचा आहे. नेक्स्ट भ्रंशमूलक ज्वालामुखी क्रिया, इथं ओल्कॅनिक पाहिजे त्याला लक्षात घ्यायचं. आणि मध्यम पर्जन्य असणाऱ्या प्रदेशात प्रामुख्याने कोणती मृदा आढळते. ओके, भ्रंशमूलक वगैरे शब्द वापरलेला आहे, त्याला फिशर ओल्कॅनो शब्द वापरतो मी या साईडनी. ओके, फिशर ओल्कॅनो जर इंग्लिश मध्ये लागलास तर तुम्हाला शब्द तुम्ही लक्षात ठेवा. इट्स अ फिशर ओल्कॅनो, इट इज इन इंग्लिश. भ्रंशमूलक ज्वालामुखी क्रिया सोपा आहे, फक्त प्रश्न टेक्निकल केलेले म्हणजे प्रश्न इन द सेन्स वर्ड्स टेक्निकल आणलेले आहे पण त्याच्या पलीकडे फारसा कठीण नाही आहे. हा पण भाग लक्षात घ्यायचा आहे. तो ज्वालामुखी मृदा आहे, गाळाची मृदा आहे, जांभी मृदा आहे. बट ऑब्वियस इट्स अ काळी मृदा जी आमची बेसॉल्ट पासून बेसॉल्ट फॉर्म होईल, बेसॉल्टचं इरोजन होईल, अपक्षरण होईल. टिडॅफरस मॅग्नेटाइटमुळे काळा रंग येतो. चून, खडी, पोटॅशचं प्रमाण जास्त असतं, मॅग्नेशियमचं आयनचं प्रमाण जास्त असतं. आणि सुपीक काळी मृदा जी कापसाची रेगूर म्हणतो कारण की त्यात काय पडतात तर लक्षात घ्यायचंय त्याला भेगा पडतात. सो इट्स अ नॅचरल प्लगिंग, त्याला आम्ही नैसर्गिक हे म्हणतो. गाळाची मृदा आमच्या पंजाब, हरियाणा, उत्तर भारतीय मैदान आणि ब्रह्मपुत्रा किंवा आसामचे मैदान. ज्वालामुखी म्हणजेच महाराष्ट्राची काळी मृदा. आणि जांभी मृदा आमच्या कोकणात इट्स अ मेटाफॉर्मिझम, बेसॉल्टचं जांभा रंग, तिथं आयन आणि अल्युमिनियम ऑक्साईडचं प्रमाण काय असतं अधिक असतं. ही ऍसिडिक आहे आणि सुपीक नाही, ह्या दोन्ही सुपीक आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं. द आन्सर इज काळी मृदा. नाउ नेक्स्ट सियाचीन हिमनदी कोणत्या प्रदेशात स्थित आहे. अगेन युपीएससी, सियाचीन हिमनदी कुठल्या प्रदेशात स्थित आहे. अक्साई चीनच्या पूर्वेस आहे, त्यानंतर लेहच्या पूर्वेस आहे, गिलगिटच्या उत्तरेस आहे, नुब्रा खोऱ्याच्या कुठे आहे. तर आन्सर इज नुब्रा. हे आत्ताही चर्चेत होतं, नुब्रा खोरे लक्षात घ्यायचंय. नुब्रा खोऱ्याच्या इथून आता सियाचीन वगैरे तुम्ही एक लक्षात घ्यायचं, इथून तुमची असणारी पहिले तर सिंधू नदी अशी येते. ओके, सिंधू नदी आली की हा महत्वाचा आहे तुमचा. या साईडनं नुब्रा तिची एक महत्वाची उत्तरेकडली नुब्रा व्हॅली काय आहे उपनदी. नुब्राच्या वर गेलं की शोक आहे, शोक त्याच्यावर गेलं की इकडे गिलगिट आहे, इकडनं काय येईल झास्कर, अशा तिच्या असणार हे सगळे याच्या आहे. या नुब्राच्या तिथंच नुब्रा या साईडनी सियाचीन, पुणे सियाचीन. आणि तुमचं जर लेह लद्दाख कळलं तर लेह लद्दाख या साईडनी पहिले लागतं लेह लद्दाख. त्याच्या वरच्या साईडनी काय दिलेलं आहे अक्साई चीन. अक्साई चीन तर या साईडने पूर्वेकडे बरोबर, लेहच्या पूर्वेस नाही, लेहच्या उत्तरेस येतील. आणि गिलगिटच्या उत्तरेस नाही, गिलगिटच्या दक्षिणेस किंवा गिलगिटच्या पूर्वेस येईल असे ते केलेलं आहे. पण मॅप बेस्ड क्वेश्चन हा थोडा अंडरस्टँड करणं जास्त गरजेचं आहे. सो नुब्रा खोऱ्याच्या उत्तरेस असं त्याचा आन्सर आहे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, देर इज अ नेक्स्ट क्वेश्चन, तो आपण इथे समजून घेऊया. नेक्स्ट काय आहे तर हा प्रसिद्ध ठिकाण दिलेलं आहे आणि योग्य जोडा ओळखा. इथं बोध गया, खजुराहो, शिर्डी, त्र्यंबकेश्वर, तिरुपती. आणि तुम्हाला ओळखता आला पाहिजे त्यातल्या महाराष्ट्रातले 2 आहे. सो मोस्ट ऑफ द आपण त्यातनं करू शकतो. शिर्डी विदर्भात नाहीये, चूक आहे. त्र्यंबकेश्वर माळवा नाहीये, चूक आहे.
3 आणि 4 ज्याच्या उत्तर चूक करून टाकायचं. 3 आणि 4 ज्याच्या आहे, बरोबर ना. त्र्यंबकेश्वर मालवामध्ये आहे का नाही हे चूक आहे. उरलं काय 2 1 5. दॅट्स इट. महाराष्ट्राची नॉलेज आहे, बाकीच द्या सोडून 2 मिनिटांसाठी, मग ते करेक्ट चेक करू. पण जोया लावा असे काही प्रश्न तुम्हाला एलिमिनेशननीही सुटतात. हा पण पॉईंट इथे लक्षात ठेवायचा आहे. आता बोध गया जर आम्हाला माहिती आहे सगळं बिहारमध्ये, याचा काही संबंध नाही. खजुराहो काढला आमचं एमपी मध्ये. शिर्डी म्हटलं तर पश्चिम महाराष्ट्र येईल किंवा त्याला दख्खन असंही म्हणता येईल. त्र्यंबकेश्वर म्हटलं अगेन याचा नाशिक पश्चिम महाराष्ट्र किंवा त्याला दख्खन म्हणता येईल. तिरुपती म्हटलं की येस तिरुपती रॉयल सीमा हे करेक्ट आहे, बरोबर आहे. आणि 2 नंबरचं खजुराहो बुंदेलखंड इज द पार्ट ऑफ द एमपी हे बरोबर आहे. हा सुद्धा भाग लक्षात घ्या. बुंदेलखंड असा प्रदेश आहे की बुंदेलखंडचा खालचा भाग एमपीतले 4 जिल्हे आणि युपीतले 5 जिल्हे येतात. तर लक्षात घ्यायचंय तिथं खजुराहो त्याशी संबंधित आहे. त्याच्या पलीकडे गेला बागेलखंड आणि मग छोटा नागपूर असे तुमचे प्रदेश आहे. पुढचा क्वेश्चन्स खाली जाऊन विचारत घ्या. 30 ते 60 डिग्री अक्षर उत्तर दरम्यान वर्षभर वाहणाऱ्या वाऱ्यांना पश्चिमी वारे म्हणतात. 30 ते 60 बरोबर आहे, पश्चिमे वारे. बहुतांश वायुराशी जे वायव्य भारतात हिवाळ्यात पर्जन्य पडतात त्या पश्चिमी वाऱ्यांचा भाग असतात. कुठं भाग पाऊस पडतात तुम्हाला हे पण समजावं लागेल की आपल्या वायव्य भारत म्हणजे पंजाब हरियाणा नॉर्थ युपी गहू असतो त्यावेळेस त्याला पश्चिमी चक्रवात वगैरे म्हटलेला आहे. आणि पूर्वी वाऱ्यामुळे उष्णकटिबंधीय प्रदेशातील पश्चिमी किनाऱ्यावर मुबलक पर्जन्य पडते. हे लक्षात घ्यायचं. कुठल्या किनाऱ्यावर? पश्चिमी किनाऱ्यावर असं ते दिलेलं आहे. हे तुम्हाला याच्यातलं आन्सर चेक करायचं आहे. सो हे एक भाग लक्षात घ्या. फक्त काय तर वायव्य भारतात हिवाळ्यात पर्जन्य पडतात त्या पश्चिमी वाऱ्यांचा भाग नाही. बट ऑब्वियस इट इज द पश्चिमी जेट. कशाचा भाग आहे तो? आपल्या पश्चिमी जेट स्ट्रीमचा भाग आहे. आता हा पश्चिमी जेट स्ट्रीम कन्सेप्ट आपल्यालाही माहिती आहे की आपल्या भारतात कधी येतो? ज्या वेळेस भूमध्य सागरात सायक्लॉन्स क्रिएट होतात, त्याला आम्ही समशीतोष्ण चक्रवात म्हणतो, पण पश्चिमी चक्रवात म्हणतो. इथं ऑलरेडी तिथं काय असतं तुमची असणारी सब ट्रॉपिकल जेट स्ट्रीम तिथे एस्टॅब्लिश आहे. ती पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते कारण पृथ्वीची दिशा ती पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे. जेट स्ट्रीम दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ज्यावेळेस अमेरिका पर्ल हार्बरवर अटॅक झाल्याचा आन्सर द्यायला जपानला चालली होती, ते अपोजिट दिशेने जावं लागतं. तुम्हाला जर गोलार्ध कळला तर पूर्व आणि पश्चिम, तर ते चेक करत असताना एका पायलटला त्याचा शोध लागला किंवा समजला आणि मग दॅट इज अ जेट स्ट्रीम. मी शॉर्ट मध्ये सांगितलं दिस इज द कन्सेप्ट. नाऊ ही पश्चिमी जेट स्ट्रीम जेव्हा इकडे आपल्या इथं हिवाळ्यात येतं, हिवाळ्यात त्याला आम्ही वेस्टर्न डिस्टर्बन्स काय शब्द वापरतो? वेस्टर्न डिस्टर्बन्स. याच्यामुळे आमच्या इथं पाऊस पडतो आणि हा वेस्टर्न डिस्टर्बन्सचा भाग लक्षात घ्यायचा आहे. हा वेस्टर्न डिस्टर्बन्सचा भाग म्हणून तिथं असणारी अति थंडी लाट थोडी कमी होते कारण की रात्र बाष्प आल्यामुळे रात्रीच्या हवेत बाष्प आल्यामुळे तिथं थोडंसं तापमान वाढतं. ती चांगली बाब आहे आपल्या इथं. पण त्यावेळेस आपला तिथं डिसेंबर जानेवारीमध्ये गहू हे पीक असतं, त्या गहू या पिकासाठी हा लाभदायक ठरतो. हा सुद्धा लक्षात. सो आन्सर इज ओनली 1 हे बरोबर आहे. याचं हेच चूक. आणि पूर्वी उष्णकटिबंधीय पश्चिमी किनाऱ्यावर नाही. जर तुमचे पूर्वी वारे या दिशेने वाहतात, ही पृथ्वी आहे, हा तुमचा भाग आहे, पूर्वी वारे इकडनं वाहणार तर त्या देशाच्या पश्चिमेपर्यंत किनाऱ्यापर्यंत पोहोचू शकत नाही खंडांच्या. म्हणून मोस्ट ऑफ द ट्रॉपिकल रिजन मधले असणारे हॉट डेझर्ट उष्णकटिबंधीय वाळवंटे हे त्या खंडाच्या पश्चिमेकडे आढळतात. हे लक्षात घ्यायचं आहे. इज इट क्लिअर? सो हा पॉइंट लक्षात. नाउ नेक्स्ट, भारतातील मृदा धुपेची समस्या काही संबंधित आहे. दॅट इज द सॉइल इरोजन. कशाशी संबंधित आहे? सोपा प्रश्न आहे. पायऱ्यांची शेती, निर्वनीकरण, उष्णकटिबंधीय हवामान कशाशी संबंधित आहे हे पण सांगता आलं पाहिजे. फक्त पायऱ्यांची शेती इट्स अ सोल्युशन. बरोबर. पायऱ्यांची शेती कसं नाही केलं? पाणी होतो खाचारा, त्याच्यामुळे वाहून नाही गेली पाहिजे मृदा. उष्णकटिबंधीय हवामान असा संबंध काही नाहीये. लक्षात घ्यायचं निर्वनीकरण. जितके झाडं तोडले त्याच्यामुळे पाण्यास तिथं वाराचा वेग जास्त असतो, पाण्याचा वेग जास्त असतो आणि हे वाहून जातात. त्याच्यामुळे फक्त ब हे तिथं लक्षात ठेवायचं. नाउ नेक्स्ट, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या अभयारण्य सर्वात अधिक पर्जन्य क्षेत्रात येते? एमपीएससी टिपिकल एमपीएससी. बघा सोपं आहे. कुठलं अभयारण्य? ओके आमच्या याच्यातलं याच्यात येतं ते पण आम्हाला लक्षात घ्यायचंय. एवढे एक प्रश्न मिस झाला का? हा प्रश्न मिस झाला. महाराष्ट्रात पूर्ण प्रवेश करणाऱ्या नद्या कोणत्या? सिंपल प्रश्न आहे. महाराष्ट्रात पूर्ण प्रवेश करणारा मांजरा नदी पूर्ण प्रवेश करते, तापी नदी करते आणि गोदावरी. लक्षात घ्यायचंय. मांजरा आपल्या लातूर मधनं बाहेर पडते, कर्नाटकात जाते, नंतर तेलंगणामध्ये जाते, याच्यावर निजामाबाद सागर आहे, आणून नांदेड पाशी धर्माबाद जवळ परत येते. तापी अमरावतीमध्ये येते, अमरावतीमधनं परत एमपी मधनं परत बर्रानपूर खिंडीतनं रावेर जळगाव इथून परत आणि नंदुरबार मधनं गुजरात. आणि गोदावरी धर्माबाद
नांदेडमधनं बाहेर पडते आणि सिरोंच्या गडचिरोलीची सीमा तयार करते. सो 3 नद्या लक्षात घ्यायच्या अ ब ड. दिस इज द आन्सर. सोपा प्रश्न आहे. नाउ नेक्स्ट, याचं पर्जन्य सगळ्यात जास्त असणारं क्षेत्र कुठलं? चांदोली, महाडोक, भीमाशंकर. बट ऑब्वियस चांदोली पश्चिम घाटात आहे. सर्वात जास्त कुठं पडणार आहे? तर चांदोलीमध्ये. हा सुद्धा फॅक्टर काय करायचं इथं लक्षात ठेवायचं आहे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील सर्वात अधिक सीमा इतर जिल्ह्यांना लागलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील सर्वात अधिक सीमा इतर जिल्ह्यांना लागलेला जिल्हा कुठला? तर याचा आन्सर काय येईल? अहमदनगर. आपण जर जस्ट नगरला थोडस हे करायचा प्रयत्न केला, नगर जिल्ह्याचा मॅप, तुम्हाला लक्षात येईल नगरला वरच्या साईडनी नाशिक बरोबर आहे, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर हा इकडे लागेल, इकडे लागेल आमचा बीड, इकडे लागेल आमचा धाराशिव, इथं लक्षात घ्या सोलापूर खालच्या दिशेने पुणे आणि इकडे पुणे. सगळ्यात जास्त सीमा जवळजवळ 7 जिल्ह्यांच्या सीमा आमच्या अहमदनगर जिल्ह्याला. आता त्याचे नाव अहिल्याबाई होळकर प्रस्तावित आहे. आपल्या बघा बॅचेस ऍडमिशन ओपन आहे. एमपीएससी फाउंडेशन बॅच प्री मेन्स ड्युरेशन 1 इयर 2025 साठीची डिस्क्रिप्टिव्ह संपूर्ण तयारी करण्याची एमपीएससी फाउंडेशन बॅच ऑनलाईन ऑफलाईन पण आहे. आणि पत्ता आहे 2रा मजला केसरीवाडा नारायणपेठ. फोन नंबर दिले 9090906777. याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता. या आपल्या बॅचेस आहेत जे आता 2025च्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये बॅच असणार आहे. सेम कंबाईन ग्रुप बी आणि सी फाउंडेशन प्री आणि मेन्स बॅच. याचा ड्युरेशन 8 महिने ऑनलाईन आणि ऑफलाईन. भागीरथ अकॅडमी या तो वेबसाईट पण आहे, आपला टेलिग्राम ग्रुप पण आहे, तो पण तुम्ही जॉईन करू शकता. लक्षात घ्यायचं आहे तिथे तुम्हाला सगळी माहिती अवेलेबल. फक्त भगीरथ नावाने तुम्ही सर्च करा. आमचं युट्यूब चॅनल पण तिथे दिसेल आपलं, तिथं पण तुम्ही सर्च करू शकता. हे इथे लक्षात घ्यायचं आहे. नाउ नेक्स्ट, महाराष्ट्रातील पूर्वेकडील नदी खोऱ्याची कोणती वैशिष्ट्य नाही? नीट वाचा प्रश्न. महाराष्ट्रातील पूर्वेकडील नदी खोऱ्यांची कोणती वैशिष्ट्य नाही असा विचारण्यात आलेला आहे. पूर्वेकडे असणाऱ्या नद्या, नदी खोऱ्यामध्ये पर्जन्य प्रमाण अधिक आहे ना. पूर्वेकडे नदी खोरं कुठलं आहे तुमचं? वर्धा वैनगंगा. पाऊस जास्त आहे तुलनेने, कोकणात जास्त आहे आणि तिथे जास्त आहे. मग वर्धा वैनगंगामध्ये भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश होतो. तिथं 150 ते 200 सेंटीमीटर पर्जन्य. नदी खोऱ्यात मृदा काळी सुपीक आहे अजिबात नाही. इथं तांबडी मृदा आहे. कुठली मृदा आहे? तांबडी. त्यामुळे हे वाक्यात चूक आहे. नदी खोऱ्यात भात हे प्रमुख. यस, जिथं पर्जन्य तिथं भातच घेतणार चांगला. या नदी खोऱ्यात खनिजे मोठ्या प्रमाणात, यस खनिजे आढळतात. दगडी कोळसा असेल, मॅग्नीज असेल, त्यानंतर तुमचं असणारं लोह असेल, क्रोमाइट आहे, डोलोमाइट आहे, अभ्रक आहे, हे सगळे साठे त्या भागात जास्त आहे. सो आन्सर इज 2 हे चुकीचं आहे. काळी नाही, तांबडी मृदा. काळी मृदा आमचा पश्चिम म्हणजे कोकण आणि पूर्व विदर्भ सोडून मधल्या पठारी भागात काळी मृदा आढळते. हा सुद्धा वाक्य करोश लक्षात घ्यायचंय. गोदावरी खोऱ्यात, दक्षिण पूर्णा नदी खोऱ्यात आणि तापी पूर्णा नदी खोऱ्यात जलविभाजक कोणता? आता हा गुगली म्हणण्यापेक्षा फार टिपिकल, तुम्हाला फार छान, तुम्ही 2 मिनिटं एलिमिनेट करून टाकाल. सर शंभू महादेव एलिमिनेट, दक्षिण संबंधच नाही. 7 माळा पण एलिमिनेट, हे संपलं. आता कन्फ्युज आहे 7पुडा का अजिंठा. काय प्रश्न विचारला? पूर्णा खोऱ्याचा. कोणाच्या? तापी खोऱ्यातली पूर्णा गाविलगड मधून उगम पावते. कुठला? गाविलगड अशी ती इकडे जाते बरोबर आहे. मध्ये काय ते अजिंठा डोंगर, आणि ही जी आहे अजिंठा डोंगर मधनं दक्षिण पूर्णा उगम पावते, ती येऊन तापीला मिळते. ही अजिंठा रेंज अशी तुमची जालन्यापासनं इकडे आमचा बुलढाणा असेल, सिंदखेड राजा असेल, असं ते यवतमाळपर्यंत कंटिन्यू करते ती रेंज. लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यामुळं ही त्याचा सर्वात मोठा काय करतो? सातपुडा पण नाही, अजिंठा हे त्याचं उत्तर पाहिजे. थोडा प्रश्न मी ट्रिकी करून विचारला, पण हा पॉइंट तुम्ही इथं लक्षात घ्यायचा आहे. सो आन्सर इज दॅट. नेक्स्ट इज देयर इज द उत्तर भारतीय मैदानात आढळणाऱ्या मृदेचे कालानुसार 2 प्रकार. सॉरी खाली विधान विचारत घ्या अँड देन फाइंड आउट द कुठले योग्य आहे अयोग्य आहे. उत्तर भारतीय मैदानात आढळणाऱ्या मृदेच्या कालानुसार 2 प्रकार आढळ पडतात. कुठला वाक्य बरोबर आहे का? येस बरोबर. कुठले? नवीन गाळाची दॅट इज द खादर, जुन्या गाळाची भांगर. शिवलिकच्या पायथ्याशी बाबर, त्याच्यानंतर तरई जाडी भरडी ती असते बाबर. लक्षात घ्या. भारतात सर्वाधिक मृदा क्षेत्र काळ्या मृदेची आहे. नाही, चूक. काळा मृदा फक्त 16.6% आहे. कुठली? गाळाची मृदा. भारतात जवळजवळ 40% क्षेत्र सर्वात अधिक गाळ्या मृदेचे. हे आन्सर चूक आहे. हे बरोबर आहे. मृदेश सुपीकता खनिजावर आधारित असतं. यस, अ आणि क. अ व क हे आन्सर सर. खनिज जितके चांगले सेंद्रिय पदार्थ तेवढी मृदा. कॅल्शियम कार्बोनेट चुनखडी तेवढी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी अधिक, जितकी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी अधिक तेवढी मृदा सुपीक, असं ते आम्ही धरतो. हा सुद्धा पॉईंट इथे लक्षात घेऊ. नेक्स्ट, हे करंट बेस विचारला थोडा याच्यात होता म्हणून. भारतात सर्वात प्रथम स्तरित खडक आणि रूपांतरित खडक कोणत्या खडक प्रणालीमध्ये निर्माण झाले? ठीक आहे, हा सोपा प्रश्न आहे. भारतातील खडक कुठल्या याच्यात स्तरित आणि याच्यात निर्माण झाले, हा तुम्हाला इथं आयडेंटिफाय करायचा आहे. तो प्रश्न तुम्ही इथं आयडेंटिफाय कराल
मला वाटते नंतरचा. येस, एक मिनिट, कुठला प्रश्न मिस झाला का मी बघतो. नाही, हा ओके, लक्षात घ्यायचं आहे. सर्वात प्रथम स्तरित खडक आणि रूपांतरित खडक. आता आपला अग्निजन्य खडक सगळ्यात पहिले कशात तयार झाला, तो आर्कियन खडक. मग धारवाड मध्ये सर्वात पहिले हे आन्सर पाहिजे. विंध्य मोस्ट ऑफ द स्तरित वालुकाश्म खडक. नंतर गोंडवाना, कार्बोनिफेरस दगडी कोळसा. अग्निजन्य म्हणजे लोह असणार अग्निजन्य ग्रॅनाइट जो आहे, नीस जो आहे तो याच्यातला आहे धारवाड म्हटल्यानंतर. आणि याच्यात म्हटल्यानंतर तो डोलामाइट आहे, संगमरवर आहे म्हणजे रूपांतरित. डोलामाइट असल्यानंतर स्तरित ही खडक इथे तयार झाले, तो आन्सर इज धारवाड खडक प्रणाली. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. नाउ नेक्स्ट, भारतातील खाली कोणता प्रदेश मध्यम पर्जन्याचा भाग आहे? मध्यम, आता पटकन सांगतो. पर्जन्य आपल्या इथं अति कमी पर्जन्याचा भाग 40 सेंटीमीटर पेक्षा कमी. आपल्या इथं कमी पर्जन्याचा भाग 40 ते 100. त्यानंतर मध्यम पर्जन्य 100 ते 200 हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर जास्त पर्जन्य 200 ते 400 आणि अति जास्त पर्जन्य 400 पेक्षा अधिक. असे 5 प्रदेश पर्जन्याचे जनरली करण्यात येतात. याच्यामध्ये पश्चिम हिमालय आणि शिवालिक आणि हिमालय राग या 100 ते 200 मध्ये येतात. हे लक्षात घ्यायचं आहे. देशाच्या पश्चिम भागातील दक्षिण उत्तर पट्टा, देशाच्या पश्चिम भागातील हा कमी येतो, हा 40 ते 100 मध्ये येतो. पश्चिम घाटाचा पूर्व उतार हा सुद्धा तुमचा 100 ते 200 मध्ये पूर्व उतार म्हणतोय मी. आणि मेघालय अरुणाचल हा अति जास्त, देर इज द मोर दॅन 100, हा पण भागा 200 ते 400 मध्ये पश्चिम घाटाचा पूर्व उतार येईल. याचा आन्सर पश्चिम घाटातील शिवालिक आणि हिमालय रांगा. सो अशा प्रकारचे मला वाटतं एक प्रश्न राहिलाय कदाचित त्याच्यात, नाही हाही झाला, यस हाच पाहिजे होता. एक पॉइंट आहे, चकमा जमातीचा बहुल, हा करंट बेस थोडासा टाकला होता. चकमा जमाती बहुल प्रदेश खालीलपैकी कोणता आहे ते ओळखा. सिक्कीम, अंदमान, चितगाव, निलगिरी. सो आन्सर सांगतो, बरोबर आहे. याचा आहे चितगाव. लक्षात घ्या, काय चितगाव. बांगलादेश हा बांगलादेशचा भाग आहे, लक्षात घ्यायचं, पश्चिम बांगलादेशचा. सिक्कीम भूती आणि लेपचा अशा तिथे जमाती येतात. त्यानंतर बुद्धिस्ट समाजाचे जास्त लोक चितगावचे. त्यानंतर जारवा, ऑनगेज ही महत्वाची आहे. अंदमारी, सेंटिनेल्स ह्या इथे येतात. आणि देन देर इज द निलगिरी पर्वत म्हटल्यानंतर तामिळनाडूच्या भागात आणि कर्नाटकाच्या भागात इथं अशा प्रकारच्या गोष्टी तिथं येतील. अशा प्रकारचे लक्षात ठेवायचं आहे. सो हे असे मोस्ट एक्सपेक्टेड 25 प्रश्न. भारताची प्राकृतिक रचना, ओके, याच्यानंतर भारत, महाराष्ट्र आणि आपलं जगाची प्राकृतिक, अशा स्वरूपाचं मिक्सिंग करून आपण इथं काढली असं लक्षात घ्या. चालेल, थँक्यू.